रियान स्पोर्ट चावे आपण संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. दोन्ही टीम ज्या चावे गावच्या आहेत दोन्ही टीमचे कर्णधार जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी मॅचला झाली आहे सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. हरेश आणि किरण. हरेश भोईर आणि किरण भोईर ही भोईर बंधूंची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये सलामीला पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन येतो गोलंदाज पोलार्ड. कोहली टीमचा हा पोलार्ड म्हणून नेहमीच चर्चेत राहिलाय हा खेळाडू. अगदी पहिलं तर पॉइंट क्षेत्र आहे, गली रिजन आहे, सोडाचा शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट. सिली मिड ऑन नाही आहे, सिली मिड ऑफ आहे. आणि इथून मात्र या मॅचला झाली आहे सुरुवात. लॉंग ऑन आणि मिड ऑन मध्ये दोन क्षेत्ररक्षक. प्रारंभ होतोय मॅचला. स्ट्रायकर एंड वरती हरेश भोईर. तर गोलंदाजी ट्रॅक वरती पोलार्डचा पहिला बॉल असेल. राईट अप ओव्हर द विकेटने डिलिव्हर केला जाईल. पहिलाच बॉल फटका फसलाय, उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. ओ माय गॉड, एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. खरं तर मी मगाशी देखील फील्ड रचनेचा ज्या वेळेला उल्लेख केला की सिली मिडॉन नाहीये आणि त्याचाच फायदा हरेश भोईरला झालाय. 2 धावांनी टीमचं अकाउंट खोललं जात आहे. धावसंख्या 2 या अंकावरती. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला तरी काही प्लान्स देखील असू शकतात कर्णधाराचे. त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. 2 धावा दफळकावरती जोडल्या जातात. हरेशला पहिलं जीवनदान मिळतं पहिल्याच बॉलवरती. त्याची ही विकेट महागात ठरू शकेल टीम कोलिवली संघासाठी. पोलार्ड पुढचा बॉल घेऊन राईट अम ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा त्याच क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर क्षेत्र निवडले यावेळेला आणि अगदी गतीने या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. कॉल कॉम्बिनेशन योग्य होता. पॉवर प्लेचं षटक फलंदाजांसाठी खूप महत्त्वाचं असतं कारण इनफिल्डच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात आणि फलंदाज सातत्याने त्या पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य वापर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. इथे पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा दफळकावरती जोडल्या गेल्यात. बिनगडीबाद 4. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल आई गावदेवी दादूचा पाडा या संघाची. यावेळेला मात्र पॅड वरती बॉल आदळला. थोडासा हाईट होता आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. लेग बायची धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 5 धावा. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. चला आयोजकांची एक शेवटची आमच्याला सूचना आहे. पहा टीम चावे संघ दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेचच संपर्क साधा. अंतिम ऑफिशियल कॉल आहे आपल्यासाठी. 5 धावा धावफळकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून मात्र किरण भोईर जो डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज आहे. गेले 2 हंगामे ज्याने आपल्या बॅटिंगने गाजवले असा फलंदाज स्ट्राइक रेट वरती किरण भोईर. षटकातला पुढचा बॉल किरणच्या विरोधात. ऑड शॉट इनफिल्डला क्लिअर केलाय. अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. त्याला मात्र डिफेन्स केलाय चांगल्या पद्धतीनं. बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. या डावातला या इनिंगमधला पहिला आघात, पहिला चौकार किरण भोईरच्या बॅटमधून. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. अगदी प्रॉपर टायमिंग होता आणि बॅटचा फ्लो देखील खूप छान होता. मिडल ऑफ द बॅट अगदी बॅटच्या मधोमध बॉलला घेतला आणि पाठवून दिलं 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते एकंदरीत 9 या अंकावरती. पोलार्ड पुढचा बॉल घेऊन येतोय. हरेश या किरण करिता यावेळेला मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन खाली आहे आणि इनफिल्डला क्लिअर केलंय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. अरे त्या ठिकाणी पाहिलं तर किरणच्या बॅटमधून. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपण किरणच्या बॅटमधून पाहिले. चांगली बॅटिंग करतोय, लय मध्ये फलंदाजी करतोय. अगदी पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेटला त्याने सुरुवात केली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे त्याला देखील ठाऊक आहे
आणि ज्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे तो अटॅक करतो आणि यशस्वी होतो. या अगोदर आपण पाहिलं तर मिड ऑफला क्लिअर केलं, त्यानंतर पाहिलं तर लॉंग ऑनला क्लिअर केलं. सलगचे 2 चेंडूवरती 2 चौकार आले. संघाची धावसंख्या 13 या अंकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पोलार्ड पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय, परंतु इतर खेळाडू त्याचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतायत. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफूट वरती आले, पूल केलाय. अगदी पाहिलं तर स्क्युअर लेग आणि मिडविकेट क्षेत्राकडे बॉलला पाठवलंय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. सलगचा तिसरा चौकार. चौकाराची हॅट्रिक पूर्ण करत असताना नाव आहे किरण भोईर, नाव आहे दादूचा पाडा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा आल्या, त्या मात्र 17 धावा. 17 म्हटलं तर खतरा नेहमीच आपण पाहत असतो, परंतु 17 आकडा देखील लकी असेल क्रिकेट या खेळामध्ये, कारण 17 आकडा म्हटलं तर एबी डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव, शिस्तप्रिय खेळाडू, आणि त्याचा हा जर्सी क्रमांक आपण पाहतोय 17. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 17. षटक क्रमांक 2 ला सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती वैभव पाटील, भिवंडी ग्रामीणमधील एक दिग्गज क्रिकेटपटू गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट, ओपन क्रिकेट ज्यानं गाजवला असा खेळाडू वैभव पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर स्ट्रायकर एंडवरती आपण हरेशला पाहतोय. सलामीची जोडी अजून देखील तैनात आहे. चांगली सुरुवात करत असताना पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पॅडवरती आदळलाय. सहमत नाहीयेत पंच या अपीलला. लेग बायची धाव मात्र मिळेल. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 18 धावा. 18 म्हटलं तर विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 17-18. खरं तर जिगरी यार देखील आहेत एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली, आणि सलग त्यांचा हा नंबर आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल प्रचंड गती सबमरीन होती. टप्पा पडला, खाली राहिला, पॅडवरती आदळला. क्राऊड अपील पाहायला मिळाली. पंच संमत नाही आहेत. लेग बायची धाव घोषित केली. एकंदरीत 18 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना वैभव पाटील थोडासा कमबॅक करून देईल का मॅचमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये पोलार्ड भाग ठरलाय, त्यांनी तब्बल 17 धावा खर्च केलेत, परंतु किरण भोईरचं त्याच्यासमोर कडवं आव्हान असेल. ज्या पद्धतीने किरण बॅटिंग करतोय. ओहो, वाईट यॉर्करचा वापर केलाय, जरूर केलाय. किरणने नकार दिला इथून मात्र धाव घेण्यास. निश्चितपणाने पंच त्या ठिकाणी निरीक्षण करतील. 2 पंच चर्चा करतील आणि त्यानंतर योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. यानंतरचा होणारा सामना असेल विजयी संघ विरुद्ध देवांश स्पोर्ट्स रामवाडी, अशी मॅच आपल्या भेटीला येईल. आणि इथून मात्र आउट ऑफ द पिच, खेळपट्टीच्या बाहेर बॉल आहे आणि त्याचमुळे पंचांनी नो घोषित केलाय. फ्रीडची संधी निर्माण झाली आहे किरण भोईरला, मात्र या फ्रीडच्या संधीचा योग्य वापर केला जाईल का? धावसंख्येचा फरक आपण पाहतो 19 धावा. वैभव पाटील पुढचा बॉल घेऊन, फ्रीडचा बॉल आहे, स्विंग केला बॉलला. अगदी पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू देह एष्टीवरती आदळला आणि त्यानंतर एक सिंगल इथे घेतली आहे. चांगली गोलंदाजी. वैभव पाटीलकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे आणि अनुभव नेहमीच तो दाखवत असतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत मॅचमध्ये तो थांबतो. त्याला ठाऊक आहे क्रिकेट असा खेळ आहे की कधी पारडं इकडे तर पारडं कधी तिकडे, त्याच्यामुळे क्रिकेट या खेळामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय बॅटर हरेशला. राईट मोहर द विकेटने षटकातला पुढचा बॉल सामना करेल हरेश. बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, उंची गाठली बॉल, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून पोहोचले, परंतु अंतिम क्षणाला हा बॉल हातातून निसटला आणि बघताच क्षणी 2 धावा पूर्ण देखील केल्या. या 2 धावांनी टीमची धावसंख्या 22 विदाउट लॉस. विकेट आली नाहीये, ही जमेची बाजू असेल आई गावदेवी दादूचा पाडा या संघाला. सुरुवात दमदार आहे, विकेट आलेली नाहीये, परंतु इथून विकेटवरती फोकस करावा लागेल टीम कोलिवली संघाला. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत वैभवने 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता गोलंदाज पोलार्ड, त्याची भरपाई करतो या षटकामध्ये.
त्यावेळेचा बॉल अतिरिक्त धाव देऊन जाईल. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 23 या अंकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल हे देखील पाहावं लागेल. उद्या देखील ज्युनियर गटातील मॅचेस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गुड टप्प्याचा बॉल, शॉर्टमफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड वंडरफुल. बॅकवर्ड स्क्युअर लेग मधून मिळतील 4 धावा. आलाय चौकार. टप्प्याचा बॉल होता आणि खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. पूलचा फटका आपण पाहिला आणि सक्सेसफुल झालाय हरेश भोईर. धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना आपण पाहतोय 27 धावा. गोलंदाज वैभव पाटील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉलला डीप मिड विकेट क्षेत्राकडे. एक धाव इथे मात्र मिळेल. एक सिंगल मात्र इथे मिळते. सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपण पाहतोय एकंदरीत 28 धावा, 28. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. वैभव पाटीलचं आपण हे षटक पाहिलं, अत्यंत जबरदस्त राहिलं. एक चौकार जरूर आला परंतु त्याने धावसंख्या रोखण्याचा जरूर प्रयत्न केलाय. दांडी 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 गुल. किरण भोईर बाद. पहिला धक्का दादूचा पाडा या संघाला. किरणच्या खेळीचा अंत. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहिली 28 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. बाद होण्यापूर्वी किरण भोईरचं जबरदस्त बॅटिंग प्रदर्शन आपण पाहिलं. नवीन फलंदाज आदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पॉवर हिटर, हार्ड हिटर फलंदाज म्हणून आदेश नेहमीच चर्चेत राहिलाय. परंतु इथून आपण टीमचा प्लॅटफॉर्म पाहिलाय ना तर खूप चांगल्या पद्धतीने टीम आईगावदेवी दादूचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 28 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 17. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर धावा आल्या एकंदरीत 11 धावा आल्या. धावसंख्या रोखली गेली. एक विकेट देखील आली. खूप काही घडताना पाहायला मिळालं षटक क्रमांक 2 मध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आणला गेलाय. राहुलला आणलाय. येणारे 12 चेंडू मात्र किती धावा देऊन जातील टीम दादूचा पाडा या संघाला की धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 14च्या सरासरीने इथे बॅटिंग करताना आपण पाहतोय टीम दादूचा पाडा संघ चांगल्या प्लॅटफॉर्मवरती. विकेट आल्या परंतु आपण करंट रन रेट पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने 14च्या सरासरीने बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 बॉल खूप महत्त्वपूर्ण असतील. विनंती आहे मॅच सुरू करा कारण अधिक वेळ घेऊ नका. यानंतर आणखीन एकंदरीत 3 सामने शिल्लक आहेत. त्याकरिता विनंती असेल आपल्याला. षटकातला पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र केवळ दिशा दाखवली. थर्ड मॅन खाली. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती चौकार प्राप्त करत असताना हरेश भोईर. फलकावरती पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता. लेटकट खेळला गेला आणि चांगला स्ट्रोक. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅड मध्ये फर्स्ट स्लिप मध्ये बॉल निघून गेला आणि परंतु इथे पाहिलं ना तर नकार दिला गेलाय. एक सिंगल धाव मिळते. या सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 33 धावा. अमर पाटील कोलिवली यांच्या माध्यमातून टीम कोलिवली संघाला शुभेच्छा देतात. धन्यवाद अमर दादा. एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना राहुल पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर एक सिंगल स्ट्राइक रुटेट झाली. आता मात्र प्रथम स्ट्रायकर रेड वरती
बॅटर आपल्याला आदेश पाहायला मिळेल. पॉवर हिटर म्हणून नेहमीच चर्चेत राहिलाय. एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आणि इथून त्याला बॅटिंग करायची आहे. सुस्थितीमध्ये असताना बॅटिंग करत असताना दादूचा पाडा हा संघ बॉलला सोडून दिले गेले आणि इथून मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता चेंडू आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 34 या अंकावरती. चेंडू क्रमांक 2चा खेळ पूर्ण आला. तिसरा षटक प्रगतीपथावरती. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना टीम दादूचा पाडा. लोअर फुलटॉस टर्न केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वैभव पाटील. चेंडूची फेकी होईल उत्तम दर्जाची. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 35 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर या डावातले 9 चेंडू शिल्लक आहेत. जरूर 50+ जाण्यासाठी प्रयत्न केले जातील. राईट आर्म ओव्हर द विकेटनं षटकातला पुढचा बॉल सामना करेल हरेश. अकुट टप्प्याचा बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. पहिली धाव वेगानं पूर्ण देखील केली आहे. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. त्याकरिता पहिली धाव वेगाने येणं अत्यंत गरजेचं आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 37 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. यानंतर आपल्याला देवांश 11 रामवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये विजयी संघ अशी लढत पाहायला मिळेल. चला विनंती आहे, वारंवार आम्ही सूचना करतोय, घाई करा कारण यानंतर 3 सामने शिल्लक आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. अकुट टप्प्याचा बॉल. इथे देखील पाहिलं तर आज हरेशला नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळते. अनेक सारे जीवदान त्याला या मॅच मध्ये मिळाले आहेत. अखेरकार इथे तो मात्र धावचीत झालाय. विकेट आले दुसरी. फलंदाज हरेश बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना 4थ्या क्रमांकावरती प्रदीप. 38 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती. आता मात्र दुसरी विकेट आली आहे. धावचीत स्वरूपामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहिला हरेशला. प्रदीप स्ट्रायकर एंड वरती. आता मात्र दारोमदार प्रदीप वरती असेल कारण स्लॉगवरचं षटक आणि त्या स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. अशा स्थितीमध्ये त्याला बॅटिंग करायचे तर पहिल्या बॉलपासून अटॅकिंग क्रिकेट त्याला खेळावं लागेल. या षटकामध्ये देखील पाहिलं तर चांगली गोलंदाजी झाली आहे राहुलच्या माध्यमातून. धावसंख्या रोखण्याचा त्याने प्रयत्न केलाय. पहिलं षटक महागडं होतं परंतु त्यानंतर पलटवार पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल. सिली मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक सिंगल इथे कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 39. 39 धावा. पहा 13च्या सरासरीने बॅटिंग केली जाते. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या मात्र 17. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर धावा आल्या त्या एकंदरीत 11 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर धावा आल्या या ठिकाणी आपण पाहतोय एकंदरीत 11. शेवटचा षटक निर्णायक असेल या डावातला आणि शेवटच्या षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाची निवड केली जाईल कारण स्लॉग ओव्हरमध्ये आपण नेहमीच पाहतो ना गोलंदाजावरती मानसिक दबाव असतो कारण हाणामारीचं षटक आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं ते मात्र थोडंसं कठीण असतं आणि असं अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती संजयला आणलाय. धावसंख्या आपण पाहिला तर 39 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती प्रदीप. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहिलं तर आदेश. ही जोडी आता मात्र येणाऱ्या 6 बॉलवरती किती धावा जमा केल्या जातील. संजय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती मार्गस्थ होत असताना पहिला बॉल घेऊन येतील बॅटर प्रदीप करिता. फुल टॉस होता आणि मात्र प्रॉपर टायमिंग नाही, एलिव्हेशन नाही आणि त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट केली. 40 धावा धावफलकावरती पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. येणारे 5 बॉल खूप महत्त्वपूर्ण असतील. दमदार सुरुवात होती परंतु शेवट कुठेतरी खडतर होताना पाहायला मिळतोय टीम दादूचा पाडा या संघासाठी. जिथे वैभव पाटील गोलंदाजीला आले तिथून मात्र मॅचला कलाटणी मिळाली आहे
कारण तिथून किरणची विकेट, त्यानंतर हरेशची विकेट आणि तिथून धावसंख्येला बसलेला आळा, या सगळ्या गोष्टी पाहता कुठेतरी कमबॅक केला जातोय टीम कोलिवली संघाच्या माध्यमातून. अत्यंत जबरदस्त कामगिरी संपन्न होत असताना राईट मोर द विकेटने पुढचा बॉल, यावेळेला फुल्लर लेनचा बॉल इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि इथून मात्र चेंडूने गद्दारी केली, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. चौकारानं टीमची धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर चौकार लगावला गेला. गोलंदाज संजय पुढचा बॉल घेऊन येतोय आदेशसाठी. यावेळेला फुल टॉस होता, मात्र प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये आणि वैभव पाटील ज्या चेंडू खाली असेल तिथे झेल सुटणं अशक्य. फलंदाज बाद होईल आदेश. विकेट क्रमांक 3 गमावलाय टीम दादूचा या संघाने. शुभ आगमन होत आहे या सत्रामध्ये. सन्माननीय केतनजी म्हात्रे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. एक केतन म्हात्रे जबरदस्त टेनिस क्रिकेटपटू, तर हे केतन म्हात्रे युवा नेतृत्व अणगाव गावचं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तर आदेशची विकेट आली आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज आलाय. चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. आपण पाहिलं या डावामधले एकंदरीत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संजयच्या वाट्याला यश संपन्न झालंय. महत्वाची विकेट त्याने प्राप्त केले. खूप चांगला झेल टिपला गेला वैभव पाटीलच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंड वरती न्यू बॅटर राज. बॉलर बॅक ड्राइव्ह समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढले. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. बॅकअप होता आणि त्याचमुळे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कदाचित तिथे बॅकअप नसतं तर धावा मिळू शकल्या असत्या. मग त्यावेळेला क्षेत्ररक्षकाला थोडंसं ऐकावं लागलं असतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 45 धावा. हिटमॅन ऑफ टीम इंडिया रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45 अंकावरती जाऊन पोहोचलाय टीम दादूचा पडा. षटकातला पुढचा बॉल, ओहो सबमरीन डिलिव्हरी, ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग आणि त्यानंतर डॉट बॉल. चेंडूवरती नजर नव्हती खरं तर, अंधाधुंद खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो केला नव्हता बॉलला आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. धावसंख्या पाहिली तर 45 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे फर्स्ट इनिंग मधील. राईट मोहर द विकेटने शेवटचा अंतिम बॉल. ओहो परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर आणि इथून मात्र पाहू शकाल पंचांचं बोट आकाशाकडे, अर्थात फलंदाज होतोय धावचीत. विकेट्स गमावले 34. या षटकामध्ये घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त धावा आल्या त्या मात्र 6. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 45 वरती आणि विजयासाठी लक्ष असेल आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघासमोर. 24 बॉल आणि 46 धावा. जाऊयात डीजे ऑपरेटरला एक संगीत वाजवण्यासाठी देऊयात संधी. थँक्यू सो मच. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी ग्रामीण मधील रामवाडी गावचे सुपुत्र आणि खरं तर एक जबरदस्त क्रिकेटपटू आमचे मित्र अक्षय कासार यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
पूर्वार्ध आपण पाहिला. पहिल्या डावामध्ये 45 धावा जमा केल्या टीम दादूचा पाडा संघ आणि विजयाकरिता 24 बॉल 46 धावांचं आव्हान ठेवले गेले. आव्हान कोणत्या पद्धतीने संपन्न केलं जाईल, कारण आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघाचा विचार केला तर सर्वात त्यांचं महत्त्वाची बाजू कोणती असेल तर ती त्यांची फलंदाजी. कारण वैभव पाटील, प्रशांत, त्यानंतर कुमार, राहुल एकाच एक सरस खेळाडू या टीममध्ये देखील आहेत. त्यामुळे बॅटल खूप चांगलं रंगताना पाहायला मिळेल. चला, क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. सलामी जोडी मैदानात दाखल करायचे, कारण उद्घाटन सोहळा संपन्न आला. सकाळी बरोबर 11 वाजता पहिला सामना सुरू झाला आणि त्याच अनुषंगाने थोडासा उशीर होताना पाहायला मिळतोय. प्रशांत आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. सिनियर गटातील सामने आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये पाहिलं तर ज्युनियर गटातील मॅचेस आपल्या भेटीला येतील. खूप चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी. खरं तर याच मैदानावरती NCC निवळी संघाची देखील स्पर्धा संपन्न झाली. कोयना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कोयना चषक आपण पाहिला याच मैदानावरती, आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. सलामीची जोडी स्ट्रायकर एंडवरती प्रशांत, नॉन स्ट्रायकर एंडवरती वैभव पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किरण भोईर. किरणने फलंदाजी खूप छान केली होती. खरं तर 3 चौकार त्याच्या बॅटमधून सलग आले होते. चौकारांची हॅट्रिक त्याने संपन्न केली होती आणि मात्र त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रशांतच्या विरोधामध्ये पाहिलं तर इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी सजवले गेलेत. अगदी पाहिलं तर मिडॉन मध्ये, आणि त्यानंतर पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेले. विनंती आहे मॅच सुरू करा, पंच आपण ताकीद द्या, कारण इथून पुढे 3 सामने शिल्लक आहेत. मॅच स्पीडअप करा, आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय प्रशांत. मॅचला सुरुवात होती. पहिला बॉल दुसऱ्या डावातील गोलंदाज किरणच्या माध्यमातून समोरच्या दिशेला लॉंग ऑफ खाली क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्या अगोदर. चला, दुखापत झाली का बघा. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर बॅट स्पीड खूप चांगला होता आणि त्यानंतर हा चौकार प्रशांतने प्राप्त केलाय. चौकारानं टीमचं खातं उघडलं जात आहे. 4 धावा धावफलकावरती. पहिला बॉल फुलर लेनचा होता. समोरच्या बाजूने लॉफ्टेड फटका आपण पाहिला, जिथे लॉंग ऑफ खाली होतं आणि या लॉंग ऑफ मधून या 4 धावा अंकित केल्या गेल्या. चला, मॅच बॉल आलेला आहे. मॅच लगेच सुरू होईल. किरण कमबॅक करत असताना पुढचा बॉल किरणचा. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला मिडॉन क्षेत्राकडे, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त सिंगल धाव मिळेल. तिसऱ्या क्रमांकाच्या बॉलवरती एक सिंगल घेतली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला लॉंग ऑफ मधून, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर सिंगल आली आहे. थोडंसं शांतमय आपण वातावरण पाहतोय. 46 धावांचं टार्गेट चेस करण्याकरिता सज्ज झालाय आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली हा संघ. वैभव पाटील टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव स्ट्रायकर एंडवरती. अगदी पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून कोळिवली गावचं नाव ज्यानं उंच पातळीवरती नेऊन ठेवलं. वैभव पाटील त्याचा क्लास दाखवतोय. निश्चितपणाने चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे, ज्या ठिकाणी मिळतील 4 धावा. आलाय वैभव पाटीलच्या बॅटमधून चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत आपण पाहतोय
9 धावा धावफलकावरती आहेत. वैभव पाटील आपले हात खोलण्याचा प्रयत्न करतोय. किरण पुढचा बॉल घेऊन वैभवसाठी. यावेळेला अतिरिक्त उंची गाठले क्षेत्ररक्षक, बॉल पर्यंत पोहोचतील का? फटका दमदार आहे, लॉंग ऑफ खाली आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांसाठी. वैभव पाटीलच्या बॅट मधून सलगचा हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. खूप चांगली बॅटिंग आहे दोन्ही एंडच्या फलंदाजांनी. आता मात्र आक्रमकतेला सुरुवात केली. या अगोदर पाहिलं तर प्रशांतच्या बॅटमधून एक चौकार आणि त्यानंतर वैभव पाटील आक्रमक होताना पाहायला मिळालाय. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. मात्र त्या पद्धतीचं उत्तर दिलं जाते कोलिवली संघाच्या माध्यमातून. जशाच तसं उत्तर दिलं गेलंय. किरणचा अंतिम बॉल. हो, पुल्लर लेन्सचा वापर केला गेला. यावेळेला मात्र बॅटर पासून दूर चेंडू ठेवला आणि तिथून मात्र यशस्वी झालाय. शेवटचा अंतिम बॉल डॉट. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले. धावसंख्या बिनगडी बाद 13. अशा स्थितीमध्ये 18 बॉल आणि 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघाला विनंती आहे टीम दादूचा बडा कोणत्या प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका. आम्ही तुम्हाला सातत्याने सूचना करतोय कारण यानंतर 3 सामने शिल्लक आहेत. धावसंख्येचा आपण फरक पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा जमा केलेत बॅटिंग करताना. दुसऱ्या डावामध्ये टीम कोलिवली संघाने 18 बॉल 33 धावांचं इक्वेशन. आता प्रति षटकामागे रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 11चा आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघांना समान संधी आहे. दादूचा पाडा टीम प्रयत्न असेल वैभव पाटीलच्या विकेटसाठी. प्रशांत स्ट्रायकर एंडवरती आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती आणि दुसऱ्या षटकामध्ये जतीन लानलाय. 18 बॉल 33 ची गरज आहे. आता फील्ड रचना सीमारेषे लगत सजवली गेली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. इथून मात्र डीप मिड विकेट, मिड ऑन आणि त्यानंतर लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षणाची रचना चांगल्या पद्धतीने सजवली गेली. चला मॅच सुरू करा. पंचांना विनंती आहे की आपण देखील सातत्याने वॉर्निंग करत राहा. अन्यथा आपल्याला पॅनलाइज इथून मात्र त्या गोलंदाजाला केलं जाईल, त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. स्ट्रायकर एंड वरती प्रशांत. पहिला बॉल असेल जतीनचा. विजयाकरिता 18 बॉल आणि 33 ची गरज. पहिला बॉल. पहिलाच बॉल तेज तरार अचूकता राखली गेली आहे. गुड लेंथ वरती हा बॉल होता. चांगला पिच झाला. पाहू शकाल अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे. एसटी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. कोणत्या प्रकारची मिस्टेक नाहीये. डॉट बॉलने सुरुवात करत असताना गोलंदाज जतीन. धावसंख्या 13 वरती आहे. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज कोणता संघ क्वालिफायर होणार, कोणत्या संघाचा बोलबाला आजच्या या दिवसामध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट येत असताना पुढचा बॉल राईट मोर द विकेटने जतीनचा. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. इनटू द गॅप खेळला गेलाय. मात्र क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताय. चेंडूची फेकी करतायत तोपर्यंत 2 धावा पूर्ण. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याला मात्र मिड ऑफ क्षेत्राकडे खेळून काढला गेला. ज्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावेन टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 15 धावा धावफलकावरती. बॅटल खूप चांगलं रंगताना पाहायला मिळतंय. अजून देखील मॅच संपली नाहीये. दोन्ही टीम्स करिता समान संधी आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये त्याच शैलीमध्ये, परंतु यावेळेला मस्तक पे दस्तक. बॉल निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय प्रशांतच्या बॅटमधून. एक्स्ट्रा 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 19 अंकावरती. 46 धावांचा टार्गेट चेस करताना आपण सलामीवीरांना पाहतोय. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळते.
जतीन राईट मोर द विकेटने पुढचा बॉल घेऊन जातोय फलंदाज प्रशांतसाठी. यावेळेला हा दबाव आहे का पाहावं लागेल आणि खरं तर इथून मात्र डॉट बॉल आलाय. अगदी चांगल्या टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर झाला आणि त्यानंतर यस पंचांनी मागणी केली आहे. डाऊटफुल जर तुम्हाला असेल तर निश्चितपणाने ते चला फेअर डिलिव्हरी आहे कारण फलंदाज शफल झाला होता आणि त्याच अनुषंगाने इथून मात्र चला पंच या तुम्ही पुन्हा एकदा खात्री करा. तर मग वाईट आहे फलंदाज शफल झालेत. थँक्यू सो मच कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नियमावली असते. आता नवीन नियम आहे तुम्ही जर शफल झालात तर तो व्हाईट बॉल गृहीत पकडला जात नाही. आता नुकतीच एक स्पर्धा आपण संपन्न होताना पाहिली. मात्र धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती. एक्स्ट्रा रन मिळेल. गोलंदाज सज्ज षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र अतिरिक्त उंची गाठली आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चेंडू लँड झालाय नोमॅन्स मध्ये आणि बघताच क्षणी 2 धावा इथे पूर्ण देखील केलेत. खूप उंची गाठली होती बॉलनं. समोरच्या बाजूने लॉंग ऑनला क्लिअर करायचं होतं प्रशांतला. मिस टाइम स्ट्रोक होता. प्रॉपर टायमिंग नव्हता. उंची गाठली होती अतिरिक्त. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलपर्यंत पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या 22 विदाउट लॉस. 22 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल जतीनचा. यावेळेस चांगला लाईन लेंथने बॉलला हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय. जतीनकडे विचार केला ना तर गती आहे आणि गतीचा तो योग्य वापर करतोय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत एकंदरीत 22. अंतिम बॉल दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचा असेल. या बॉलवरती जर मोठा स्ट्रोक आला तर मग निश्चितपणाने कोलिवली संघाची बाजू मजबूत असेल. यावेळेला फटका दमदार आहे परंतु मिसटाइम झालाय आणि तिथे मात्र झेल कॅरी केलाय फलंदाज प्रशांत. इथे मात्र बाद होताना पाहायला मिळेल आणि हा पहिला धक्का आई गावदेवी स्पोर्ट कोलिवली संघाला. प्रशांत बाद. न्यू बॅटर राहुल मैदानात दाखल झालाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये धावांची आवश्यकता एकंदरीत 24 धावा. 12च्या सरासरीने इथून मात्र बॅटिंग करायची आहे. समान संधी. आता थोडस आनंदमय वातावरण आपण टीम दादूचा पाडा यांच्याकडे पाहतोय कारण विकेट गरज होती. मग ती वैभवची असो वा प्रशांतची असो पण विकेट येणं अत्यंत गरजेचं होतं. ती विकेट्स आली. आता मात्र पूर्ण जबाबदारी वैभव पाटीलच्या खांद्यावरती असेल. 12 बॉल 24ची गरज. समान संधी आहे. 50-50 चान्सेस आहेत दोन्ही टीम्सला. परंतु हे विजयाचं पारडं विजयाचं वारं कोणाच्या बाजूने झुकणार. टीम दादूचा पाडा की टीम कोलिवली. दोन्ही संघ अतिशय नामवंत आहेत परंतु विजयाची तलवार उचलणार कोण याकडे लक्ष आहे प्रेक्षकांचं. 12 चेंडू 24ची गरज आहे. वैभव पाटील स्ट्रायकर एंड वरती तर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीपला आणलाय. 12 बॉल 24 चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. मॅचला इथून सुरुवात होताना आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आहे. विनंती आहे की मॅच लगेच सुरू करा कारण इथे लवकर अंधार पसरतो. राईट मुहूर्त विकेटने चेंडू मार्गस्थ केला जातोय वैभव पाटीलच्या विरोधात. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक अगोदर स्टार्ट घेतली आणि त्यानंतर स्टॉप झाले आणि त्यानंतर या 2 धावा. टीम दादूचा पाडा संघ या विकेटसाठी प्रयत्न करतोय. त्यांना ठाऊक आहे इथे जर वैभवची विकेट आली तर सर्वस्वी मॅच आपल्या हातामध्ये येईल आणि त्याकरिता ही घोडदौड आपल्याला पाहायला मिळते. ते प्रयत्न पाहायला मिळत आहेत. तो संघर्ष पाहायला मिळतोय या विकेट करिता. ज्यावेळेला सचिन रमेश तेंडुलकर सर बॅटिंग करण्याकरिता सज्ज असायचे त्यावेळेला अपोजिट टीम त्यांच्या विकेटसाठी
11 खेळाडू जीव की प्राण करत होते आणि वैभव पाटीलच्या विकेटसाठी ही तळमळ या संघाकडून पाहायला मिळते. 24-24 धावा धावफलकावरती. लोअर फुलटॉस टर्न केलाय. फ्लॅट षटकार आहे का पाहावं लागेल. आणि इथून मात्र एक टप्प्या केरीज बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक सजवला गेलाय. अगदी लोअर फुलटॉस रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. शफॉल झाले त्यानंतर आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक, प्रॉपर गॅप सिलेक्शन होतं. क्षेत्ररक्षक नव्हते तिथे आणि त्याचाच वैभव पाटीलने फायदा उचललाय. 4 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. एकंदरीत 28. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि आता इथून विजयासाठी 18 धावांची गरज आहे. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतीये. प्रदीप राईट मोर द विकेटने पुढचा बॉल घेऊन येतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. इथे देखील पाहिलं तर प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे. सातत्याने गॅप शोधले जात आहेत आणि यशस्वी होतोय वैभव पाटील. इथे देखील सलग 6 दुसरा चौकार. दोन चौकार आले. अगदी पहिले दोन्हीच चौकार आले ना या फुलटॉस बॉल वरती आलेत. पहिला चौकार आला डीप मिड विकेट मध्ये, दुसरा चौकार आला काऊ कॉर्नर मध्ये. आणि खरं तर चांगली बॅटिंग वैभवची पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये एकंदरीत 9 आणि 9 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या मात्र 14. मॅच संपलेली नाहीये. इथून मात्र प्रदीप सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन वैभव पाटील साठी. 9 बॉल 14 ची गरज आहे. वैभव पाटीलची रणनीती इथून काय असणार आहे. समोरच्या दिशेला स्टँड इन डिलिव्हर बॉलला पाठवून दिलंय. 7 धावांसाठी ठोकलाय. हाय अँड हँडसम षटकार. वैभव पाटील ऑन फायर. होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा समोरच्या बाजूनं तोच स्ट्रोक लॉंग ऑफला क्लिअर केलाय. वैभव पाटील नावाचं वादळ थांबायला तयार नाहीये. ठोकलाय आणखीन एक जबरदस्त षटकार. या 2 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. 7 बॉल आणि अवघ्या 2 धावांची गरज. टाटा बाय बाय होईल का या बॉल वरती. मॅचला फिनिश केलं जाईल का. गोलंदाज सज्ज प्रदीप पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र खरं तर पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि यशस्वी भव. इथून मात्र टीम आई गावदेवी कोलिवली संघ हा विजय होतो. अभिनंदन अँड हार्ड लक टीम दादूचा पाडा. थँक्यू डीजे. दादूचा पाडा या संघाचा संगणक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच या अवॉर्डकडे. नो डाऊट वैभव पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. ज्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 2 षटकार आले आणि एक जबरदस्त बॅटिंग. सन्माननीय शत्रुघ्न भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. तर त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं. आयोजकांची सूचना आपल्या या ठिकाणी. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत आहे. आणि त्यानंतर वैभव पाटील आपण मंचावरती या. मी सन्माननीय केतनजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभास मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित करायचं आहे. वैभव पाटील ज्याने जबरदस्त बॅटिंग आणि त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी केली.
केतन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण वैभव पाटील याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित करत आहोत. वेल प्लेड वैभव अँड ऑल टीम. पुढील मॅचसाठी तुला आणि तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये. देवांश स्पोर्ट्स रामवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली असा सामना आपल्या भेटीला येईल. आणि या सामन्याचं नाणेफेक करतील सन्माननीय केतनजी, सन्माननीय हरी मलप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. हॅलो 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 हॅलो